शेतकरी बांधवांनो, 31 जुलै ही तारीख लक्षात ठेवा। फक्त काही दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत। भरपूर असे शेतकरी आतापर्यंत नाराज आहेत। काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळालेला नाही। 25% म्हणा किंवा जो काही 75% म्हणा, तो सुद्धा पीक विमा मिळाला नाही। पीक विमा मिळाला नाही म्हणून भरपूर असे शेतकरी आतापर्यंत पीक विमा भरलेले नाहीत। ज्यांनी पीक विमा भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या, जेणेकरून या वर्षीचा पीक विमा मोठ्या प्रमाणात मंजूर झाल्याच्या नंतर जर तुम्हाला मिळाला नाही तर नक्की तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय असणार नाही। आपल्या पिकाचा हा इन्शुरन्स आहे, पॉलिसी आहे, ती आपण आपल्या पिकाची नक्की काढायला पाहिजे। आतापर्यंत 2 वर्षामध्ये सर्वसमावेशक पीक विमा 1 रुपयामध्ये भरला गेला। यामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याचा हिस्सा भरला गेला, परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। कंपन्याला फायदा चांगला झाला, परंतु शेतकऱ्यांना फायदा चांगला झाला नाही। म्हणून या वर्षीपासून नियम आता बदलण्यात आलेले आहेत। नवीन पीक विमा जो भरला जात आहे तो 2 वर्षापूर्वी जो पीक विमा राबवला जात होता पीक कापणी प्रयोगावरती, तोच पीक विमा परत आता यावर्षी लागू करण्यात आलेला आहे। म्हणून शेतकऱ्यांना यावर्षी जे काही शेती पिकाचं नुकसान होईल त्याची भरपाई 100% मिळू शकते। त्यासाठी ज्यांनी आतापर्यंत पीक विमाचा फॉर्म भरला नसेल, 31 जुलै ही शेवटची तारीख आहे। 31 जुलैच्या पूर्वी नक्की भरून घ्या। फक्त काही दिवस आता बाकी राहिलेले आहेत। ही एक महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।